नमस्कार, गप्पा टप्पांची मेजवानी विथ तुषार साळीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अशी सुंदर आली आहे जी प्रत्येकाच्या मनामनात भरलेली. सो लेट्स वेलकम अक्षया नाईक. अक्षया, गप्पा टप्पांच्या मेजवानीमध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. मला सगळ्यात अगोदर सांग की तुझी सुरुवात कशी झाली? सुरुवात तशी सांगायला गेलो तर मी 4 वर्षांची होते जेव्हा मी माझं पहिलं नाट्य शिबिर अटेंड केलं होतं. 4 वर्षाची होती? हो, सुट्टी होती आणि आम्हाला असंच कळलं की दादरला काहीतरी चालू आहे. सो आईने माझ्या बहिणीला आणि मला दोघींनाही तिथे एनरोल केलं आणि शेवटच्या दिवशी 10 दिवसांचं ते नाट्य शिबिर होतं आणि शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं एक काय म्हणतो मोनो ऍक्टिंगची अशी स्पर्धा, ओपन स्पर्धा ठेवली आणि त्याच्या फायनल राऊंडला मी सगळ्यात लहान होते 4 वर्षांची आणि जे सगळ्यात मोठे होते ते 64 वर्षांचे होते. ओके. सो मी ऑब्व्हियसली मी जिंकले नाही, पण मी त्या शेवटच्या 10 पार्टिसिपेंट्स मध्ये तेव्हा होते आणि तेव्हा आईला आणि वाटलं की चला काहीतरी इंटरेस्ट आहे असं वाटतंय, असं दिसतंय. त्यानंतर शाळेच्या ह्याच्यात मी खूप ऍक्टिव्ह असायचे नेहमीच आणि त्यानंतर काही वर्षांनी 2008 मध्ये मी ज्यांचं वर्कशॉप केलं होतं ते म्हणजे दिग्दर्शक रमेश मोरे. ते 2008 मध्ये त्यांची पहिली फिल्म करत होते. ओके. आणि त्याच्यासाठी त्यांना एक चाइल्ड ऍक्टर लागणार होता. सो तेव्हा त्यांनी त्यांच्या असिस्टंट्सना त्यांच्या डेटाबेस मधून माझा ऍड्रेस आणि शोधून त्यांच्या असिस्टंट्सना पाठवलं. नेमकं तेव्हा झालं असं होतं की आम्ही त्याच कॉलनीत वरळीत आम्ही दुसऱ्या घरी शिफ्ट झालो होतो, पण सगळे ओळखायचे. सो त्यांनी आमचा पत्ता आणि सांगितला त्यांना. ते आले. साधारण तेव्हा किती वर्षाची होतीस? 8 वर्षांचे होते मी तेव्हा. तब्बल 4 वर्षांनी तुला लक्षात ठेवून त्यांनी कॉन्टॅक्ट केला. येस. आणि मग तेव्हा मी माझी पहिली फिल्म केली. लहान होते तेव्हा मी. आणि कोणती फिल्म होती ती? अकल्पित नावाचा तो चित्रपट होता. 2009 मध्ये त्याचं रिलीज होतं. त्यात ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर माझ्या आई वडिलांचं काम करत होते. त्यानंतर त्यात पुष्कर श्रोत्री होते, अदिती सारंगधर होत्या, अरुण नलावडे होते, प्रदीप कबरे, उदय सबनीस, अशी छान मोठी स्टारकास्ट होती आणि मी छोटीशी 8 वर्षांची त्यात होते. पण तो जो माहोल होता तो मला खूप जास्ती आवडला. आणि तोपर्यंत काय प्रत्येक लहान मुलाला विचारल्यावर मोठं झाल्यावर काय व्हायचंय की ऍज युजल माझंही आधी डॉक्टर व्हायचं होतं, मग टीचर व्हायचं होतं, मग फॅशन डिझायनर व्हायचं होतं. म्हणजे तू एकही करिअर सोडलं नाही लहान? काहीच नव्हतं. पण नंतर मला ते आवडायला, म्हणजे तो फिल्मचा जो सेट होता, जो सगळा माहोल होता, तो खूप जास्ती आवडला मला. आणि मग त्याच्यानंतर आई बाबांनी मला एकही असं शिबिर नसेल ज्याच्यात एनरोल केलं नसावं. की उन्हाळ्याची सुट्टी, क्रिसमसची सुट्टी, दिवाळीच्या सुट्टीत मी खूप शिबिरं करायचे आणि कधीच त्यांनी मला काय म्हणतो कसं सांगू मी, काम मिळवण्याच्या पर्स्पेक्टिव्हने कधीच त्यांनी मला पुढे पुश केलं नाही. त्यांचं असं होतं की आवड आहे काहीतरी, काय म्हणतो हौशीने ती करते तर आपण ते जोपासूया. तर दॅट इज हाऊ आय थिंक ते स्टार्ट झालं की मी खूप शिबिरं करायचे. त्यानंतर मी स्मिताताई तळवळकर यांच्या बरोबर मी यांचं शिबिर केलं. मग मी त्यांची अस्मिता चित्र अकॅडमी, मग मी तिथे होते. सो त्यांच्या बरोबर मग मी बालनाट्य आणि करायचे. सडनली वन फाईन डे, मी फर्स्ट इयरला होते आणि एका मित्राचा फोन आला मला की अगं तू कारण मी 1-2 असे स्ट्रीट प्लेज आणि थोडंफार केलं होतं. तर तो मला म्हणाला एक ना तू ना ऍक्टिंग आणि करतेस ना? म्हंटल हा, का रे? तर तो म्हणे अगं नाही, माझी ना बहीण कास्टिंग डिरेक्टर आहे आणि तिने तुझे फोटोज पाहिले फेसबुकवर. म्हंटल ओके. तर तो म्हणाला नाही, तिला असंच आवडले, सो तिने विचारलंय मला तू ओळखतोस काही मुलीला, कारण ते म्युच्युअल फ्रेंड्स दिसतात ना, सो तू ओळखत असेल तर तिला विचार. म्हंटल हो. आणि तो म्हणाला की ठीक आहे, म्हणून पाठव तुझे फोटोज. आता पोर्टफोलिओ, हेडशॉट्स, प्रोफेशनल फोटोज हे काहीच नाही ना तेव्हा. म्हणजे कॉलेजच्या इव्हेंट्स मध्ये काढलेले कोणी काही कॅन्डिड फोटोज होते जे तिने पाहिले होते. माझ्याकडे तेच फोटोज होते आणि जे आपण लग्नात आणि काढतो ना तसे फोटोज होते. म्हणजे इतरांच्या लग्नात ऑब्व्हियसली, कारण का कसं असतं मुली पाहण्याचा जेव्हा कार्यक्रम तेव्हा एक सॉफ्ट कॉपी, सॉफ्ट फोटोज म्हणून एक नवीन ट्रेंड निघालेला. नाही, सगळे भावंडांचे कोणाकोणाच्या लग्नात जे आपण फोटोज काढतो तसे माझ्याकडे काही फोटोज होते. सो मी कुठून गोळा केले आणि पाठवून दिले. आणि मी फर्स्ट इयरला होते
मी दिलं ऑडिशन. एक सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान मी ऑडिशन दिलं त्याचं आणि फर्स्ट इयर झालं. आणि तो मला सांगायचा किंवा आमचे जे काही म्युच्युअल फ्रेंड होते की अरे अक्षयाचं त्या सिरियलसाठी झालंय. आणि मी अशी होते की कोणाचा काही फोन बिन आला नाही, हा उगाच टेप मारत असेल म्हणून मी इग्नोर केलं. कितीतरी महिन्यांनंतर सुट्टी असते ना उन्हाळ्याची, तेव्हा मला फोन आला की तुमचं सिलेक्शन झालंय. आणि मी कॉलेजला होते तेव्हा. आणि त्याच्यानंतर ते म्हणतो ना आपण की उपरवाला देताय तो छप्पर फाडके देताय, साधारण तसं झालं. सो त्या वर्षी ही 2014ची गोष्ट आहे, मी युथ फेस्ट पण करत होते, मग मी काउन्सिल मध्ये पण ऍक्टिव्ह होते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी टीव्ही सिरियल करायला लागले होते. सो या तिन्ही गोष्टी एकाच वेळी चालू होत्या. आणि त्याच्यानंतर मग एकात एक काय म्हणतो कामातून काम मिळत गेलं. दुसऱ्या एका सिरियलसाठी कॉल आला आणि दॅट वॉज लाईक द फर्स्ट बिग ब्रेक जे मला मिळालं. आणि त्यावेळी मग मी ठरवलं होतं की आता कदाचित, बिकॉज इट ऑलमोस्ट पॅरलल लीड होतं तिकडे. मग ते पण हिंदी मालिका होती. ती तर सिरियल अजूनही चालू आहे, ये रिश्ता क्या कहलाता है जी सिरियल आहे स्टार प्लस वर, मी ती करत होते. सो तिथे खूप मोठा लीप घेणार होते ते लोक, 10 वर्षांचा लीप घेणार होते आणि 3 लहान मुलं होती त्या सिरियल मध्ये. सो ती मोठी होतात. सो त्यातली जी सगळ्यात मोठी बहीण होते ती मी होते. आणि ऍट द सेम टाइम मी सेकंड इयरलाच ऍक्च्युअली असताना तसं काम बघायला गेलो तर सेकंड इयरलाच सुरू झालं. मग ये रिश्ता त्याच्यानंतर पण मी करत होते. 2016-17 पर्यंत बऱ्यापैकी रेग्युलरली काही ना काहीतरी काम सुरूच असायचं तिकडे. वर्षभर केलं आणि नंतर कसं व्हायचं, 3-4 महिने कंटिन्यू शूट, मग परत 2-3 महिने काहीच शूट नाही. आणि आय एम शुअर यू नो इट बेटर की डेली सोपचं काय गणित असतं की ट्रॅक असला तर असला, नाही तर काहीच नाही. बट मी बाकी पण इतर छोट्या मोठ्या गोष्टी, माझं काही ना काहीतरी ऑडिशन चालू असायचे, काही शॉर्ट फिल्म केली, वेब शो केला एखादा, असं चालू होतं काही ना काहीतरी. अँड देन नंतर असं झालं की मी एक हिंदी शो होता ऍज अ लीड म्हणून मी साईन केला. आणि त्या नादात मला त्यावेळी ना डिजिटल जस्ट बूम करायला लागलं होतं. सो मला एक अमेझॉन साठी, एक MX प्लेअर साठी वेब सिरीजचा कॉल आला, एक झी टीव्ही हिंदी साठी फोन आला होता आणि 3 प्रोजेक्ट एका वेळी. मला 4 प्रोजेक्ट आले आणि त्यातल्या एकाचं साईन करून झालं होतं. सो त्याच्यानंतर आलेले प्रोजेक्ट असे होते की अरे आता ऑडिशन देण्यात पण काही पॉइंट नाही. काही तर डायरेक्ट होतं की डन झालंय, परवापासून शूट आहे, 2च महिने शूट आहे आणि मग सिरियल संपते. असे पण चांगले प्रोजेक्ट होते. आणि कसं असतं की एखाद्या वेळेस तुम्ही अभ्यास केला, इंटरव्ह्यू केला, तुम्ही वर्षानुवर्ष जॉब करता, तुम्हाला जोपर्यंत चेंज करायचा नाही तोपर्यंत तुम्ही जॉब करत असता. पण आपल्या फील्डचं असं नाही, आपल्याला रोज उठून अभ्यास करायचा असतो, रोज उठून ऑडिशन्स द्यायचे असतात, स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. करेक्ट. तर आता तू जसं म्हणालीस की तू प्लॅन केला होतास की तू अगोदर जिम जाशील, मग बॉडी टाईप घेशील किंवा तुला बघून सुंदरासाठी कास्ट केलं, तर तुला कधी ह्या गोष्टीसाठी ट्रोल केले का किंवा असे काही कमेंट्स तुला कधी रिसीव्ह झालेत का? सो टू बी व्हेरी ऑनेस्ट ना, टचवूड माझ्या आजूबाजूला खूप चांगली, मला मेन म्हणजे चांगली माणसं भेटली आहेत ऑलवेज. मग ते भले फ्रेंड सर्कल असो, माझा रिलेटिव्ह असो, इवन को ऍक्टर्स सुद्धा मला कधीच असे मिळाले नाही. आणि सगळ्यात ब्लेस्ड आय फील इज माझं सोशल मीडिया, की 100 कॉमेंट्स मधले 2 ते 3 ट्रोलर्स असतात आणि ते काहीच म्हणजे ते माझ्यासाठी मॅटरच नाही करत. आता फॉर एक्झाम्पल ज्या मुली किंवा मुलं जे अगदी बारीक असतात त्यांनाही ट्रोल करतात. आता मी स्क्रोल करते ना इंस्टाग्रामवर, आपण एवढे रील्स बघतो. बारीक मुलगी असेल तिच्या रील वरती की अरे काय मॅचस्टिक इज डान्सिंग असं कमेंट करणार. जाड मुलगी काय असेल, अरे देखो हाथी भी कपडे पहनने लगा है, असेही व्हिडिओ. सो ट्रोलर्स ना बेसिकली त्यांच्याकडे दुसरा वेळ नाहीये, त्यामुळे आपण आपलं मूड खराब करण्यात अशा लोकांसाठी काही सेन्स बनत नाही. माझ्या घरी तर असं आहे ना, मी केलं होतं जिम जॉईन आणि मला बाबा ओरडले होते की कशाला गरज आहे जिमला जायची, आपण आहोत ते चांगले आहोत, आपल्याला काही बारीक बिरीक व्हायची गरज नाहीये. सो एक ओव्हरऑल खाऊन पिऊन सुखी असणे हा एक माहोल माझ्या घरी आहे. सो आय थिंक इट्स ओके. म्हणजे आता ऑफकोर्स कॅरेक्टरचं डिमांड असेल तर डेफिनेटली आय विल डू इट, कारण शेवटी आपण ऍक्टर्स आहोत. आता कितीतरी ऍक्टर्स ना पुट ऑन करायला सांगतात. सो ते पण एक काय म्हणतो, इट्स अ पार्ट अँड पार्सल नाव दॅट
आपण करतोय हे. आता तू सुंदरा केलीस, सुंदरा करून तू प्रत्येकाच्या मनात भरलीस. आता हा प्रश्न माझा नाहीये, बरेचसे असे यंगस्टर्स आहेत ज्यांच्या मनात तू भरलीयस, स्पेशली मुलं, तर त्यांचा असा विचार नाही की आर यू स्टील सिंगल, की तू रेडी टू मिंगल आहेस की काय? म्हणजे नाही, आय एम स्टील सिंगल. ओके, म्हणजे ऐकलत ना, सगळ्यांना चान्स आहे, सो अप्रोच होऊ शकता तुम्ही. रेडी टू मिंगल की नाही, आय एम स्टील ट्राइंग टू फिगर आउट. ओके, मला स्वतःला माहित नाहीये. आय डोंट नो, आय एम स्टील ओपन फॉर काय म्हणतो अपॉर्च्युनिटीज. पण मग जर ऑपॉर्च्युनिटीसाठी तू ओपन असशील तर तुला कसा मुलगा हवाय, कसा आवडेल? म्हणजे आपल्या प्रेक्षकांमध्ये कोण असेल आणि त्या ह्याच्यात मॅच होणारा असेल तर मग कलाकार नसला तरी चालेल, पण कलेला अप्रिशिएट करणारा हवा. कारण आय थिंक ती एक गोष्ट आहे जी तुम्हाला ना खूप ग्राउंडेड ठेवते. म्हणजे काही असेल ते, म्हणजे अगदी समथिंग ॲज सिम्पल ॲज गाणं ऐकणं. म्युझिक आय फील इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस, प्रत्येकासाठी. मग तुम्ही एक कलाकार असो किंवा नसो, तर कलाकार नसला तरी चालेल, पण कलेला अप्रिशिएट करणारा, रिस्पेक्ट करणारा असो. लॉयल्टी इज ऍट द पीक, की एकपत्नी एकवचनी असावा. ऑफकोर्स येस, लॉयल्टी म्हणजे प्रेम एकीकडे झालंच, रिस्पेक्ट असला पाहिजे, लॉयल्टी असली पाहिजे. सो मला माहित नाही, आय जस्ट बीन टू सिंगल फॉर अ व्हेरी व्हेरी लॉंग टाइम, त्यामुळे मला नक्की काय हवंय मला माहित नाही. मला इतकं माहितीये की जो कोणी मुलगा असणार त्याला माझ्याबरोबर त्याला खूप त्रास देणार आहे मी, हे मला माहितीये. कारण मी आम्हाला इतकी खात्री की जो काही त्रास देशील तो गोडच असेल तुझ्यासारखा. आता तू रिसेंटली एक खूप बोल्ड फोटोशूट केलास. येस. सो ते करताना तुझ्या मनात काय चाललं होतं? म्हणजे ते फोटोशूट करण्यामागचं रिझन काय होतं? जसं आता काही सेलेब्स त्यांनी फोटोशूट केले, ओके, तर त्यांना तू फॉलो करण्याचा प्रयत्न करत होती, ऑर डू यू वॉन्टेड टू स्टँड आउट, की स्पॉटलाइट मध्ये येण्याचा विचार होता? काय एक्झॅक्टली तुझ्या डोक्यात काय होतं? एक तर फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट तर हेच होतं की मला माझा कम्फर्ट झोन मोडायचा होता. आणि दुसरी गोष्ट बिंग 3 वर्ष एकच कॅरेक्टर केलं, जे फारच मुळमुळीत होतं, खूप गोड होतं. त्याच्यामुळे बरेचदा असंही होतं की लोकांना पण तुम्हाला बघण्याचा एक बॉक्स, एक परसेप्शन तयार होतो. माझ्यासाठी ते मोडणं पण खूप गरजेचं आहे. कारण का बऱ्याचदा असं होतं, आणि हे तुला डेफिनेटली माहितीच आहे, की तुम्हाला बऱ्याचदा कामं पण ह्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने मिळतात की अरे नाही लोकांना आवडणार की नाही, ह्या पर्स्पेक्टिव्हने सुद्धा बरेचदा तुमचं कास्टिंग होत नाही, असं मला वाटतं. किंवा एखादा एक कॅरेक्टर जर तुम्ही करत असाल तर त्याचा एक जो काही स्टॅम्प लागतो, मग तुम्हाला वारंवार ना करेक्ट टाइप्स मध्येच तुम्हाला कॅरेक्टर. करेक्ट, एक्झॅक्टली. आणि मला तेही कुठेतरी ब्रेक करायचं होतं, नॉट जस्ट फॉर माय सेल्फ ऑर द मेकर्स, बट फॉर माय ऑडियन्स ऑल्सो. कारण आज मी जे काही आहे ते डेफिनेटली माझ्या मेहनतीमुळे आहे, माझ्या मेंटर्समुळे, किंवा ज्यांनी मला कामं दिली त्यांच्यामुळे तर मी डेफिनेटली आज आहे. पण कुठेतरी खूप मोठा वाटा हा माझ्या ऑडियन्सचा आहे. कारण त्यांनी मला प्रेम दिलं म्हणून कुठे जाऊन आज मी 10 वर्ष सस्टेन करू शकले नाही म्हणायला ह्या इंडस्ट्रीमध्ये. सो त्यांना पण काहीतरी डिफरंट कळावं की अच्छा आपल्याला जी अभिनेत्री आवडते ती हे पण करू शकते. कारण लोकांना ऍक्टर्स बिहाइंड द कॅमेरा कसे असतात हे जाणून घ्यायला खूप आवडतं. सो इफ आय एम शोईंग अक्षयाची जर मी एक वेगळी साईड लोकांना दाखवते, तर अक्षया ऍज अ कॅरेक्टर जर ती बनली तर ती वेगवेगळे शेड्स काय करू शकते हे पण त्यांना माहित असणं गरजेचं. सुरुवातीला मी पण थोडी नर्वस होते, आणि जनरली असं होतं की आम्ही घरच्या घरीच शूट करतो किंवा जिथे शूट करणार असो तिथेच रेडी होतो. ह्यावेळी असं होतं की मला रेडी घरी झाले मी, आणि मग आम्ही एका दुसऱ्या लोकेशनला गेलो. सो सुरुवातीला मी असा विचार केला की जॅकेट घालून जाऊया का घरून निघताना, नंतर म्हटलं नको, आपण असेच जसे आपण रेडी झालो आहोत आपण तसेच जाऊया. आणि मला मजा आली, स्वतःला मजा आली. आई बाबा थोडे असे होते की आईचं असं होतं की आई काही बोलली नाही, पण आईलाही आवडलं की आई काही म्हणाली नाही मला, बट ठीक आहे. लाईक बाय नाव तिने पण ते एक्सेप्ट केलंय की बाबा प्रोफेशन आहे आणि काही चुकीचं करत नाहीये आपली मुलगी.
सो शी इज ऑल्सो कूल विथ इट. नाही खरंच आपल्या ऍक्टर लोकांचं लाईफ असं असतं, खूप स्ट्रगल असतं, खूप खडतर रस्ता असतो सगळं. मला सांग, तुला जर तू ऍक्ट्रेस नसती तर तुला काय व्हायला आवडलं असतं? आय थिंक मी डिरेक्टर असते, बट मी डॉक्युमेंटरी फिल्म डिरेक्टर किंवा ट्रॅव्हल फिल्म डिरेक्टर असं काहीतरी डेफिनेटली मी केलं असतं. आता वाटायला लागले ह्या क्षेत्रात आल्यानंतर? नाही, ऑलवेज येस मी इदर डिरेक्शन और प्रोडक्शन मध्ये असते. प्रोडक्शन इतकं नाही, बट मोस्टली मी डिरेक्टर असते, इफ नॉट अन ऍक्टर. कारण मला खूप आधीपासून मला ना गोष्टी डॉक्युमेंट करायला खूप आवडतात. ओके, मला आता एक हे सांग, तुझ्या आयुष्यातले असे 2 व्यक्ती, ते कोणीही असू शकतात, ज्याला तू एकाला खूप मनापासून थँक्यू म्हणावंसं वाटेल आणि एकाला तुला सॉरी बोलायचं असेल किंवा काही असेल किंवा त्याला शिव्या घालायच्या असतील की तुझ्यामुळे हे सगळं झालं, असं काही, अशा 2 व्यक्ती. आय थिंक थँक्यू म्हणायचं असेल, म्हणजे नाव घेतलं तरी नाही, काही हरकत नाही, नाव घेतलं नाहीच तरी चालेल. नाही, थँक्यू म्हणायचं असेल तर मी माझ्या मोठ्या बहिणीला थँक्यू बोलेन. कारण मी कुठेतरी आई बाबांपेक्षा जास्ती मी माझ्या मोठ्या बहिणीला अटॅच्ड आहे. आणि बिकॉज असा कुठलाच दिवस नाहीये किंवा अशी कुठलीच सिच्युएशन नव्हती जिकडे माझी बहीण माझ्या बरोबर नव्हती. छोट्यातली छोटी गोष्ट, माझे आणि आईचे खूप काय म्हणतो, आमचं एक 1-on-1 एक चालू असतं आमच्या दोघींचं. मीडिएट करायला नेहमी दीदीच असते. मला कुठल्याच गोष्टीची कधीच कमी पडू दिली नाहीये तिने. आणि मला काही गोष्ट करून घ्यायची असेल तर आई बाबांकडून हवी असेल, ती नेहमी वाया दीदी जाते. आणि सॉरी म्हणायचं झालं तर मी आईला म्हणेन, कारण मी खूप त्रास देते तिला इन जनरल, की तिचं एक कॉन्स्टंट ती माझ्या मागे असते काही गोष्टींसाठी, पण मी तेव्हा ते इग्नोर करते. आणि मग जेव्हा तिने म्हटलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या होतात तेव्हा मग मला असं रिअलाइज होतं की मा होतीये. नेहमी तिचं पहिल्याच खटकेत ऐकावं, मग आपल्याला ह्या गोष्टी अनुभवायला नाही लागणार. आय थिंक सॉरी म्हणायचं झालं तर डेफिनेटली मी आईला म्हणेन. नाईस. आता तू हिंदी मालिकांमध्ये काम केलं, मराठी मालिकांमध्ये काम केलं, वेगवेगळे कॅरेक्टर केलं, असं एखादं तुझा ड्रीम रोल आहे का तुला तू करायचं आहे, की प्रत्येक कॅरेक्टर तू ॲज अ ड्रीम रोल म्हणूनच पोर्ट्रे करतेस? हे तर ऑफकोर्स येस. आणि त्या दिवशीच माझं असं बोलणं झालं, मी एक शूट करत होते तेव्हा, की प्रत्येक नवीन प्रोजेक्ट जे मला आता जे काही मी केले आहेत ना, प्रत्येक वेळी ते इतकं डिफरंट आहे की मला लिटरली 0 पासून सुरुवात करावी लागली आहे त्या प्रत्येक कॅरेक्टरला. बट नाही, डेफिनेटली येस, मला 2 प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत जे करायला डेफिनेटली आवडतील. एक तर म्हणजे मला एंटायरली असं ऍक्शन बेस्ड एक कॅरेक्टर करायचंच आहे, की मग ते अगदी रोहित शेट्टीच्या फिल्म मधलं एखादा कॉप जरी असलं तरी चालेल. बट मला एक असं ऍक्शन बेस्ड एक कॅरेक्टर करायला खूप आवडेल. आणि दुसरं चोखेरबाली नावाची जी काय म्हणतो नॉवेल आहे, बुक आहे, गोष्ट आहे, त्याच्यातली बिनोदिनीचं जे कॅरेक्टर आहे ते मला खूप, त्याच्यावर इनफॅक्ट झालं, माझ्याकडे ती बुक होती, मी बुक पण वाचली. बुक वाचल्यानंतर मी फिल्म सुद्धा पाहिली. तर ऑफकोर्स आता त्याच्यावर ती फिल्म होऊन गेलीये, सो आय डोंट नो की कितपत ते पुढे परत काही त्याचं येईल. पण मला ते कॅरेक्टर पर्सनली खूप काय म्हणतो, ते खूपच एक्साइट करतं. सो मला ते जर कधी इन फ्युचर करायचं झालं तर खूप आवडेल. आता आपण खूप गप्पा गोष्टी केल्या, तुझ्याबद्दल खूप जाणून घेतलं आणि एकंदरीत मला असं कळलं की तुझ्या ह्या स्ट्रगलमध्ये तुझ्या आई बाबांचा, तुझ्या बहिणीचा, तुझ्या मित्रमंडळींचा खूप सपोर्ट होता. तर असे आपले बरीचशी मंडळी आहे, ऑडियन्स आहे, ज्यांना आपल्या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, तर त्यांना तू काय मेसेज देशील? मी इतकंच सांगेन की डोंट गिव्ह अप. आय थिंक हा अल्टिमेट गोल आहे की तुम्ही गिव्ह अप नाही केलं पाहिजे आणि स्वतःच्या क्राफ्टवर जास्ती भरोसा ठेवा आणि ते पॉलिश करा. कारण तुम्ही तुमच्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकता. खूप विविध प्रकारचे फेशियल झाले, स्किन केअर, हेअर केअर, डाएट, जिम, म्हणजे बेसिकली फिजिकल हेल्थ कडे लक्ष देणं, ह्या सगळ्या गोष्टी एक काय म्हणतो, हे तर एक आपलं रिच्युअल
फॉर अ व्हेरी गुड हेल्दी लाईफस्टाईल हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. हे काय फक्त ऍक्टर्स साठी म्हणून काही स्पेसिफिक नाहीये, पण तुमची स्किल्स पॉलिश करणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि तुमचं क्राफ्टवर काम करणं हे खूप जास्ती महत्वाचं आहे. कारण आजकाल असं झालंय ना, सी आय एम नॉट कॅन्सलिंग एनिथिंग, पण सोशल मीडियामुळे इन्फ्लुएन्सर्स खूप आलेत, लोक खूप स्केचेस करतायत. You know, people are creating opportunities for themselves, which is very good. माझं म्हणणं आहे गुड, बट शेवटी तुम्हाला नक्की काय करायचंय? तुम्हाला फक्त त्या एका कॅरेक्टर पुरतं लिमिटेड राहायचंय का फॉर सोशल मीडिया? की ठीक आहे, मी एखादं कॅरेक्टर पोर्ट्रे करते, मी त्या कॅरेक्टरवरती खूप 10 स्केचेस लिहिले, मी सोशल मीडियावरती फेमस झाले, तिथून मला एखादं काम मिळालं, बट दॅट इज अ व्हेरी डिफरंट बॉल गेम. जर तुम्हाला इफ यू वॉन्ट टू स्टे इन दिस गेम, यू हॅव टू प्ले विथ द रूल्स. एक्झॅक्टली. अँड द रूल इज की एक खूप बेसिक गोष्ट आहे की गायक त्याचा रोज सकाळी उठून रियाज करतो, डान्सर स्टुडिओमध्ये जातो तेव्हा तो डान्सची प्रॅक्टिस करतो, ऍक्टर काय करतो? बसतो आणि टेक्निक्स बद्दल गप्पा मारतो. स्टॅनिस्लावस्कीचं हे म्हणणं आहे आणि ली स्ट्रॅसबर्ग मेथड मध्ये असं असतं. तुम्ही ते करून दाखवा की पॉलिश स्किल्स अपग्रेड करणं हे कॉन्स्टंटली सगळ्यात महत्वाचं इज व्हॉट आय फील. म्हणजे बऱ्याचदा मलाही असं झालं की अरे मला स्विमिंग येत नाही म्हणून बरेचसे प्रोजेक्ट गेलेत. 2 प्रोजेक्ट. कधी कधी ऍड साठी कास्टिंग येते की तुम्हाला कार्टव्हील करता येतं का, तुम्हाला हँडस्टँड करता येतं का, किंवा मग योगाचे कुठले कुठले पोजेस तुम्हाला, कुठले आसन तुम्हाला करता येतात. सो ह्या तुम्हाला कधी कुठली स्किल वापरता येईल हे खरंच नाही माहित. प्रामाणिकपणा हा कधीच सोडू नका अँड जस्ट ड्रीम बिग अँड ऍक्ट ऑन युअर ड्रीम्स. फक्त स्वप्न बघितलीत तर ती पूर्ण नाही होणार, तुम्हाला उठून ती पूर्ण तुम्हाला करावी लागणार आहे. सो नाईस, सो नाईस. आणि मला असं सांगावंसं वाटेल की तू ना लाईफमध्ये खरंच खूप अचीव्ह केलंय, अजून तुला खूप अचीव्ह करायचंय. त्यासाठी आमच्या संपूर्ण टीम कडून तुला खूप खूप शुभेच्छा. एकतर तू तुझ्या इतक्या बिझी स्केड्यूल मधून तू आमच्यासाठी टाइम काढलास, इथे आलीस आणि तुझ्याबद्दल सगळी लाईफ स्टोरी तू शेअर केलीस, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. पण आम्हाला तुझ्याबद्दल अजून एक गोष्ट कळलेली आहे. सो तुला आम्ही इतक्या सहजासहजी सोडणार नाही आहोत. आम्हाला कळलं की तू फूडी आहेस, तुला जेवण बनवायलाही आवडतं, तू आता हल्ली शिकलेली आहेस. सो पुढचा आमचा जो काही सेगमेंट आहे, किचन सेगमेंट, तिथे तुला आमच्यासाठी काहीतरी रेसिपी प्रिपेअर करायची आहे. तुला आता मी वेळ देतो थोडाफार. तुला काही इन्ग्रेडियंट्स हवे असतील तू टीमला सांग, आम्ही सगळं प्रोव्हाइड करू आणि तुला आमच्यासाठी एखादी चांगली रेसिपी करायची. ओके, रेडी आहात? रेडी. आम्ही तर रेडी आहोत. तुम्हाला जास्ती मला बनवण्यापेक्षा. सो ही होती आपली सर्वांची लाडकी अक्षया नाईक, जिच्याशी आपण मनमुराद दिल खुलास गप्पा गोष्टी केलेल्या आहेत. जर तुम्हाला तिचा लाईफ स्ट्रगल आवडला असेल, तिची स्टोरी आवडली असेल, तर आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तिच्याबद्दल काय वाटतं, ह्या शो बद्दल काय वाटतं, त्याच्यावरती तुमचे कमेंट्स द्या. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात आधी आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाहत राहा गप्पा टप्पांची मेजवानी विथ तुषार साळी. माझा आणि कुकिंगचा संबंध हा गेल्या 1.5-2 वर्षातच आलाय आणि मग आम्ही 3 वर्ष नाशिकला होतो शूटसाठी. त्यामुळे ऑब्व्हियसली बाहेरचं किती दिवस आपण खाणार, त्यासाठी मग असं आलं की कुकिंग इज अ लाईफ स्किल. नाही, आणि आपली मूलभूत गरजच ते आहेत ना, अन्न वस्त्र निवारण. खूप सोपी रेसिपी आहे, खूप तामझाम नाहीये. सगळ्यात महत्वाचं आहे पालक आणि कोथिंबीर. कांदे चॉप करून घेतले, टोमॅटो लागणार आहेत. ओके, दही पण याच्यातच. आणि याच्यात मग नंतर आपण ते मॅरिनेट. ओके, आपलं मॅरिनेशन रेडी आहे आणि लेट्स बिगिन. लेट्स स्टार्ट. बेकिंगचं एक सिक्रेट काय माहितीये का तुम्हाला? प्रत्येक गोष्टीचं मेजरमेंट माहित असलं पाहिजे. आमच्या टीमच्या स्पॉट डिपार्टमेंट मधली जी मुलं होती ती इतकी नालायक होती ना. मुद्दाम मी पोळ्या करायचे सीन व्हायचे ना, त्याच्यानंतर बोलायचे मॅम आज तुमची पोळी फ्रिस्बी म्हणून घेतोय आम्ही. मग बोलायचे मॅम, बोलायचे कोणी इकडे मस्ती केली ना सेटवर, मी लतिका मॅमच्या हातच्या पोळ्या देणार तुम्हाला खायला.